मलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांवर हल्ला, शासकीय कामात अडथळा, ऑक्सिजन मशीनची तोडफोड। मान तालुक्यातील मलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांवर मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 19 जून रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास मलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैभव सिद्धेश्वर जंगम, डॉक्टर अभिजित यादव व नर्स स्वाती भुजबळ हे कर्तव्यावर होते। यावेळी अपघातात जखमी झाल्याचं सांगत काही युवक उपचारासाठी रुग्णालयात आले होते। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जखमींना इंजेक्शन व ड्रेसिंग करण्याच्या सूचना दिल्या। उपचार सुरू असतानाच आरोपींनी घाईघाईने उपचार करण्यासाठी दबाव टाकत वाद घालण्यास सुरुवात केली। यावेळी ओंकार सोनवणे याने शिपाई वैभव जंगम यांना कानशिलात मारून डोके व मानेवर मारहाण केली। भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नर्स स्वाती भुजबळ यांचाही हात पिरगळून त्यांना मारहाण करण्यात आली। तसेच डॉक्टर अभिजित यादव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। याचवेळी आरोपींनी रुग्णालयातील ऑक्सिजन मशीनला लाथा मारून नुकसान केले। शासकीय कर्मचाऱ्यांना धमकावत रुग्णालयातील कामकाजात अडथळा निर्माण केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या प्रकरणी वैभव सिद्धेश्वर जंगम यांच्या फिर्यादीवरून ओंकार सोनवणे, रोहन शिंदे व योगेश जाधव यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमानुसार दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येतोय। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।